मित्रांनो, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः गोव्यासाठी आता मोठी खुशखबर आहे। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत। होळी आणि मे महिन्याच्या सुट्ट्या याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांचे पाय हे आपल्या गावाकडे वळायला सुरुवात झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर कोण उतावीळ असेल तर तो म्हणजे कोकणवासीय। कोकणवासियांना नेहमीच आपल्या गावाकडे जाण्यासाठी कारण हवंच असतं। ते नेहमीच आपल्या गावाकडे जाण्यासाठी तयारच असतात। होळी, मे महिना, गणेशोत्सव हे काही असे टप्पे आहेत जेव्हा महाराष्ट्रातील शहरी भागांमधून अनेकांचे पाय खेड्यापाड्याकडे वळतात। त्यातही कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा हा तुलनेनं खरं तर मोठाच असतो। दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की त्याआधीच काही महिन्यांपूर्वी या सणासाठी रेल्वे आणि एसटीच्या तिकिटाच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात होते। पण प्रवाशांची वाढती संख्या पाहता जादा पर्याय उपलब्ध करून देखील अनेकदा बऱ्याच प्रवाशांना मात्र निराशेला सामोरं जावं लागतं। वरील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आता महाराष्ट्र शासनानं आता अतिशय कमालाची उपाययोजना अंमलात आणण्याचा विचार केल्याचं स्पष्ट केलं आहे। हा विचार म्हणजे मुंबई ते गोवा रोरो बोट सेवा। कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। या दरम्यान मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतून अनेक जण कोकणच्या दिशेनं रवाना होतात। आता याच धर्तीवर प्रवाशांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवत मुंबई ते गोवा रोरो सेवेची आखणी करण्यात येत असून राज्य शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रो बोट सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे। खुद्द मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे। रो बोट सेवा उपलब्ध झाल्यास सागरी मार्गाने प्रवास करत असताना देखील प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या वाहनांनी प्रवास करता येणार आहे। या सेवेअंतर्गत प्रवाशांना मुंबईतील माझगाव डॉक इथं जहाजावर चढवता येईल। जवळपास 4.5 तासांमध्ये या माध्यमातून कोकणातील सिंधुदुर्ग इथं असणाऱ्या देवगड किनाऱ्यावर प्रवाशांना उतरता येईल। फक्त कोकणापर्यंतच नव्हे तर प्रत्यक्षात ही सेवा गोव्यापर्यंत विस्तारेल आणि या गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी साधारण 6.5 तासांचा वेळ लागेल असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे। सदर रोरो या उपक्रमामुळे हजारो भाविकांना आवश्यक असा दिलासा मिळत गणेश चतुर्थी दरम्यान एकूण प्रवासाचा त्यांचा अनुभव सुधारेल असं देखील यावेळी नितेश राणे यांनी स्पष्ट केलं। तेव्हा आता या उपक्रमावर प्रत्यक्षात कधी काम सुरू होतं आणि यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांना ही खास अशी भेट कधी मिळते हे आणि महाराष्ट्र शासनाचा हा प्रयत्न यशस्वी कशा रीतीने होतो हे पाहणं खरंच कौतुकाचं राहील। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।